नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर दोन व्यक्तींमध्ये काही कारणाने मतभेद होतात. मग ते नवरा बायको असोत, सासू सुनेत असोत किंवा मित्रमंडळीत असोत किंवा जिथे आपण काम करतो तिथे असोत. एखाद्या मुद्द्यावर दोन माणसांची मतं वेगवेगळी होतात आणि थोड्याच वेळात त्याचं रूपांतर वादात होतं. आणि मग आपण म्हणतो तू चूक मी बरोबर. मग समोरचा पण तेच म्हणतो मी बरोबर तू चूक. आणि मग बाह्य स्वरूपामध्ये असा वाद टाळण्यासाठी सुरू होतो त्या व्यक्तीबरोबर अबोला. पण मनामध्ये मात्र तो वाद सतत चालू असतो. जो काही मिनिटं, तास, दिवस, महिने, वर्ष पण चालू शकतो. नुसता त्या व्यक्तीचा विचार जरी मनात आला तरी मनामध्ये लगेच त्या वादाचं रेकॉर्डिंग वाजायला सुरुवात होते. होतं का असं तुमचं? होतं ना? माझं पण व्हायचं असं. तर दोन व्यक्तींमधला अबोला संपण्यासाठी आपल्याला असं वाटतं की त्या दोघांनी एकदा बसावं, बोलावं आणि काय ते मतभेद दूर करावेत. पण असं केल्याने ना जुने वाद नव्याने भांडले जाण्याची शक्यता अधिक वाढते. खरं तर अबोला संपण्यासाठी फक्त एका व्यक्तीने योग्य दिशेने विचार करायला सुरुवात केली तरी पुरेसं असतं. मतभेद दूर करून एकमत होण्यापेक्षा दोन माणसांची मतं ही वेगवेगळी आहेत हे स्वीकारलेलं उत्तम, नाही का? तर अबोला ही अशी एक दोरी आहे जी तू चूक असं म्हणत दोन्ही बाजूने लोक ओढत राहतात. आणि खरं तर एकाने जरी ती दोरी सोडून दिली तरी ती दोरी गळून पडते, त्यातला ताण संपतो. मग दुसऱ्याने ती धरून ठेवली, ओढली तरी आपले हात तर दुखत नाहीत, ओरखडत नाहीत. आणि शिवाय ती दोरी धरून ओढण्यासाठी ताकद लागते ना. ती ताकद पण आपली वाचते जी आपल्याला इतर चांगल्या कामांसाठी वापरता येते. पण ही दोरी सोडून देणं म्हणजे कमीपणा किंवा समोरचा बरोबर आहे आणि मी चूक आहे असं मान्य करणं असं होतं असं आपल्याला वाटतं. पण आपण फक्त समोरच्याचं मत आपल्या मतापेक्षा वेगळं आहे एवढंच स्वीकारतोय. दॅट्स इट. आता मीच का नेहमी दोरी सोडायची पण? बरोबर की नाही? आपल्याला वाटतं की नाही असं? मीच का पडतं घ्यायचं, मीच का अबोला सोडायचा, मीच का बोलायला जायचं? तर अर्थातच मला ताणरहित ठेवायची, माझा आनंद जपण्याची जबाबदारी माझी आहे म्हणून. तर आता ही अबोल्याची दोरी सोडायची कशी? बरोबर ना? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तू चूक मी बरोबर हा विचार सोडून तुमचं मत वेगळं आहे आणि माझं मत वेगळं आहे असं म्हणावं. जेवढी माणसं तेवढं त्यांचं अपब्रिंगिंग, त्यांची स्वतःची विचारपद्धती, त्यांच्या क्षमता, सवयी, आवडी, निवडी सगळं वेगळं असतं. प्रत्येक माणूस हा त्याच्या दृष्टीने बरोबरच वागत असतो. मी आणि गुलाबजाम नावाचा एक व्हिडिओ मी केला होता बघा. त्यामध्ये मी अजून एक टेक्निक सांगितलेलं आहे ज्यामध्ये आपण आपल्याला कटकट होणाऱ्या माणसांना विचारांमध्ये गोड पदार्थाने, आपल्या आवडीच्या गोड पदार्थाने आपण रिप्लेस करतो. तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघावा. इति मे मतः या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. जेव्हा सकाळी तुम्ही ध्यानाला बसाल ना तेव्हा अशा तुम्हाला कटकट होणाऱ्या व्यक्तीसाठी 1 मिनिटभर जरूर काढा आणि त्या व्यक्तीबरोबर असलेली एखादी चांगली आठवण किंवा तुम्हाला मनापासून पटणारा, जाणवणारा त्यांच्यातला एखादा गुण जाणीवपूर्वक आठवा
आता हे जे सगळं आहे ना, हे आपण समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात बदल व्हावा म्हणून करत नाही आहोत, तर आपल्या मनातली कटुता संपावी, निदान ती कमी व्हावी म्हणून हे करतोय. आता मीच का कटुता सोडून द्यायची असं लगेच येतं मनात. तर आपल्या मनातली कटुता, राग, कटकट, दुःख हे आपल्या शरीरात आजार तयार करतंय, ते समोरच्याच्या शरीरात आजार नाही तयार करतंय. बरोबर ना? आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीत काही गुणच नाहीये वगैरे असं काही म्हणू नका. परमेश्वर पृथ्वीवर कोणालाही गुणरहित पाठवत नाही. थोडंसं शांत बसा, शोधा, शोधलत म्हणजे सापडेल. आता त्या व्यक्तीचा विचार मनात आला ना, की तो ताणाचा, मतभेदाचा प्रसंग आपल्याला आठवायला लागतो. बरोबर? याच पॉइंटला, याच बिंदूला तातडीने ह्या कटकटीच्या आणि त्या वादासंबंधीच्या विचारांना त्या व्यक्तीविषयीच्या चांगल्या विचारांनी रिप्लेस करा. हे जे चांगले विचार आहेत त्या व्यक्तीविषयीचे, ते तुम्ही लिहून काढलेत ना, तर उत्तम क्लॅरिटी येते आणि हातात ना काहीतरी कॉन्क्रीट राहतं आणि विचार जे आहेत ते रिप्लेस करणं सोपं जातं. तर बाह्य स्वरूपात उगाच वाद वाढायला नको म्हणून मनाविरुद्ध सॉरी म्हणणं पूर्णपणे टाळा. आपण एकदा दोनदा सॉरी म्हणतो, पण मनात मात्र तो वाद आणि टिकटिक टिकटिक चालू राहते, त्याला काही अर्थ नाही. आपण स्वतःविषयीची चांगली भावना त्यामुळे गमावून बसतो आणि वाद सुटत नाही तो नाहीच. आता ना तुमच्यातला जो वाद आहे ना, किंवा मतभेद आहे, भांडण आहे, जे काही आहे ते धर्म अधर्म, कौरव पांडव, सत्य असत्य, भारत पाकिस्तान यांच्यातलं युद्ध नाहीये. अभंग ज्ञानेश्वरीमध्ये ना एक ओवी आहे, रणांगणी ऐसे लढावे सावेश, रणांगणी ऐसे लढावे सावेश, परी मनी द्वेष ठेवू नये, परी मनी द्वेष ठेवू नये. आपल्याला जे करावं लागणार आहे ना ते करावंच लागणार आहे, पण मनात द्वेष कटकट ठेवून गोष्टी चांगल्या प्रकारे करता येत नाहीत आणि म्हणून आपल्याला अबोला कटुता सोडून दिलेली उत्तम असते. काही कारणाने तुम्ही एखाद्या नात्यातून स्वतःला मोकळं करायचा निर्णय घेतला, तरी ना समोरच्या व्यक्तीविषयी मनात चांगले विचार ठेवून त्यांना छान शुभेच्छा, ब्लेसिंग निदान मनातल्या मनात तरी देऊन मोकळं व्हा. कारण हा जो कडवटपणा आहे ना, तो जर तुम्ही मनात ठेवलात आणि पुढच्या नात्यामध्ये गेलात, तर तो तुमच्या नवीन नात्यामध्ये जो जुना कडवटपणा आहे ना, तो झिरपायला फार वेळ लागत नाही. समजा तुम्ही ॲक्च्युअल भांडणामध्ये इन्व्हॉल्व नसाल, म्हणजे तुम्ही दोघांमध्ये जे भांडण आहे त्याहून कोणीतरी तिसरे असाल, तर प्लीज ना अशा भांडणांविषयी, वादांविषयी, मतभेदांविषयी गॉसिप करणं टाळा. आणि कोणी उत्साहाने तुमच्याशी अशा गोष्टी बोलायला आलं तर त्यांना नम्रपणे नकार द्या. बरेच ना दोन व्यक्तींचं भांडण मिटवण्यात एक तिसरी व्यक्ती म्हणून आपण बाह्य स्वरूपात काही करू नाही शकत. आणि खरं सांगायचं ना तर असं करू पण नाही, कारण हे जे तू चूकचं जे बोट आहे ते आपल्याकडे वळण्याची शक्यता बरीच जास्त असते. त्यापेक्षा ह्या दोन व्यक्तींविषयी शक्य तितके चांगले विचार करणं हे उत्तम, जेणेकरून या दोन्ही व्यक्तींशी आपलं नातं चांगलं राहावं. दॅट्स इट. कोणत्याही व्यक्तीशी तुमच्या नात्याची जी क्वालिटी आहे ना, ती त्या व्यक्तीशी तुम्ही कसं वागता, बोलता, त्यांचं आदरातिथ्य कसं करता, यापेक्षा जास्त तुम्ही त्या व्यक्तीविषयी विचार कसे करता यावर अधिक ठरते. आणि त्यामुळे नातं जे आहे, एखाद्या व्यक्तीशी असलेलं आपलं नातं, ते बाह्य स्वरूपातल्या आदरातिथ्यापेक्षा आपल्या मनातील त्या व्यक्तीविषयी असलेल्या विचारांवर अधिक ठरतं. आणि त्यामुळे
उद्या सकाळी उठल्यावर ध्यानाला जर बसत असाल तर तेव्हा मनात काही कटुता असेल तर ती साफ करायला नक्की सुरुवात करा. माझं सुद्धा ना काही लोकांबरोबर फारसं पटत नसे, त्यांच्याबरोबर चांगला संवाद नव्हता, काही लोकांबरोबर वादही होता. आता त्यांच्याविषयी मनात मी कटुता धरून ठेवल्याने मला सारखं पित्त होईल. त्या पित्तामुळे ना माझ्या जिभेची चव कडू होईल. आणि हे सगळं म्हणजे मला जे पित्त होतंय, माझ्या तोंडाची जिभेची चव कडू होतीये, ती माझ्या मनात धरून ठेवलेल्या या कटुतेमुळे होतंय. हे मला हळूहळू ध्यानाला बसताना उमजायला लागलं. आणि ही कटुता मी ह्याच वर सांगितलेल्या टेक्निक्सचा वापर करून कमी कमी करत नेली. आणि त्यामुळे मला जो पित्ताचा त्रास व्हायचा किंवा पित्तामुळे घशाशी यायचं, मग ते तोंड माझं कडू व्हायचं, हा जो त्रास आहे ना, हा सुद्धा कमी कमी होत गेला. आणि त्यामुळे मनातली कटुता सोडून देण्यासाठी जरूर प्रयत्न करा. प्रयोग नक्की करून बघा. स्वतःच्या मनाला योग्य दिशेने विचार करायला शिकवणं सुरू करा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.